उपाशी मेलात तरी सुद्धा चालेल, परंतु माहेरून या 4 गोष्टी चुकूनही आणू नका. नमस्कार मित्रांनो, आजची कथा विवाहित महिलांसाठी खूपच माहितीपूर्वक आणि शिक्षाप्रद आहे. ज्यांमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे यानुसार जर तुम्ही माहेरून सासरी जात असाल तर या 4 गोष्टी कधीही तसेच चुकूनही माहेरून सासरी घेऊन जाऊच नका. अन्यथा तुमच्या नवऱ्यावर आकस्मिक संकट येऊ शकतं. तुमचा नवरा आजारी पडू शकतो किंवा धनाचा नाश सुद्धा होऊ शकतो. आता या 4 गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नयेत ते आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत. प्रिय दर्शकांनो, तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकलीत, व्यवस्थित समजून घेतली आणि या कथेमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणल्यात तर मला आशा आहे की तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येणारच नाही. त्याचबरोबर तुमचा नवरा तुमच्यासोबत कधीही भांडण करणार नाही. तुमचा नवरा तुमच्यासोबत नेहमी खूप प्रेम करेल. अशी ही कथा तुम्हाला शिकवण देऊन जाणार आहे. चला तर मित्रांनो, मग आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूयात. मित्रांनो, एका श्रीरामपूर गावामध्ये एक रंगनाथ नावाचा राहत श्रीमंत शेठ होता. त्या शेठाला एक मुलगी होती जिचे नाव शालिनी होते. तो शेठ त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. तो स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त तिला जपायचा आणि असं म्हणतात की मुलीवर तिचे वडील अत्यंत प्रेम करत असतात. मित्रांनो, तो शेठ त्याच्या मुलीवर एवढा प्रेम करायचा की मुलीची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तो शेठ ताबडतोब पूर्ण करत असे. देवाकडे मागितल्यावर सुद्धा थोडा वेळ लागेल, परंतु तो शेठ त्याच्या मुलीची इच्छा क्षणात पूर्ण करायचा. आपल्या मुलीची कोणतीही इच्छा असो, काहीही हट्ट करू द्या, तो शेठ मुलीची इच्छा लगेचच पूर्ण करत असे. तर प्रिय दर्शकांनो, आमची तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करा, त्यांचे खूप लाड करा, परंतु लक्षात ठेवा की इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर करू नका, ज्यामुळे तुमच्या मुलांचे भविष्यच धोक्यात पडेल. कारण जास्त प्रेमाने मुलं बिघडतात. आणि विशेषतः तुम्ही या गोष्टीचा भान ठेवा की तुमच्या मुलीला दुसऱ्यांच्या घरी नांदायला जायचं आहे. त्यामुळे मुलींच्या स्वभावाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. वास्तविक पाहता जास्त घरांमध्ये सासरचे लोक वाईट नसतात, तर आजकालच्या जास्तीत जास्त आपल्याच मुलींचा स्वभाव चांगला नसतो. त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित विचार करा. तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त लाड प्रेम करू नका, ज्यामुळे ती हट्टी बनेल. त्यांच्यावर प्रेम करा, पण त्यांना हट्टी किंवा नादान बनू देऊ नका, जेणेकरून ते लहान मोठ्यांमधील अंतर किंवा त्यांचा सन्मान ती विसरून जाईल. मान मर्यादा ती विसरून जाईल. ती हे विसरेल की मी एक भारतीय सुसंस्कृत स्त्री आहे. तुम्ही इतका कधीही लाड किंवा प्रेम देऊ नका की नंतर तर तुम्हाला त्या गोष्टींचा पश्चाताप करावा लागेल. तर मित्रांनो, तो शेठ त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा. इतकं प्रेम करायचा की आता ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी बनली. वेळोवेळी ती सारखं भांडण करायची, कोणासोबतही भांडण करायची. लक्षात ठेवा मित्रांनो, एक मुलगी ही लढाऊ नाही पाहिजे, तर काळजी घेणारी पाहिजे. शेठच्या प्रेमामुळे, अति लाडांमुळे त्याची मुलगी हट्टी स्वभावाची झाली होती. ती आपल्या माहेरी राहत असताना सकाळी उशिरा उठत असे. कोणी काही बोललं तर त्याला लगेचच उलट उत्तर करायची. रागाने त्यांच्यासोबत बोलत असे. म्हणून आम्ही म्हणतो की लक्षात ठेवा मुलींनो, तुमचा हा जास्त व विनाकारण येणारा हा राग, तुमची ही चिडचिड, तुमचा हा हट्टपणा तुमचे आईवडील सहन करतात, परंतु सासरी गेल्यानंतर सासरची लोक ते कधीच सहन करत नाहीत. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे आईवडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागवतील, परंतु जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल
तेव्हा तुमच्या या वाईट सवयी सासरी कोणीही मुळीच सहन करणार नाही. ती शालिनी आता तिच्या आयुष्यामध्ये खूपच गर्विष्ठ झाली होती. मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजेच त्या शेठाला समजावते की हे बघा, तुम्ही मुलीचे अतिलाड करू नका. आता ही खूपच हट्टी झाली आहे. सर्वांना उलट उत्तर करत असते. तेव्हा शेठ म्हणाला, आता लहान आहे, मोठी झाल्यावर सर्व ठीक होईल. तेव्हा शेठची बायको म्हणाली, लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका. तुमचा हा हलगर्जीपणा, तुमचे हे अतिलाड आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. मित्रांनो, मी तुम्हाला एक नम्र विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करता. त्यावेळेला तुमची मुलगी आनंदी होते, परंतु तिला ही सवय कायमची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रू ढारत राहावे लागते. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, मुलीचे संगोपन करणे हे एका संताच्या तपश्चर्येप्रमाणेच आहे. आता हळूहळू ती मुलगी म्हणजे शालिनी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे. माझ्या मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले तर मी या जबाबदारीतून मुक्त होऊ शकेल. मग वेळेनुसार एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं. खूप आनंदात आणि जोमाने लग्न झालं. आता ती मुलगी तिच्या सासरी गेली. जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासरी जाऊन 8 दिवसही झाले नव्हते. तेवढ्यातच तिने वडिलांना फोन केला. मग जेव्हा वडिलांनी फोन उचलला ते म्हणाले, बोल शालू, कशी आहेस बाळा? तेवढ्यातच मुलगी म्हणाली, कशी आहे हे विचारू नका. मी इथे खूपच त्रास सहन करत आहे. आता मी फक्त तुमच्यामुळेच जिवंत आहे. काय माहिती पुढच्या वेळी फोन सुद्धा करते की नाही. मग वडिलांनी विचारले, पोरी 8 दिवसातच तुझी अशी का अवस्था झाली आहे? मुलगी म्हणाली, हो, मी इथे आता 1 मिनिटही थांबू शकत नाही. तुम्ही आत्ताच इथे या आणि मला घरी घेऊन चला. मी या नरकात राहूच शकत नाही. वडील म्हणाले, अगं 8 दिवसातच असं काय घडलं की तू असं का म्हणत आहेस? तेव्हा ती मुलगी म्हणते, मी आता काहीच बोलणार नाही. सर्व काही व्यर्थ आहे. जर तुम्हाला मला जिवंत बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या, जसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन चला. मग वडील म्हणाले, मी तर खूप चांगलं कुटुंब पाहिलं होतं. खूप जास्त हुंडा सुद्धा दिला होता. सर्व काही दिलं होतं. त्यानंतर धूमधडाक्यात तुझं लग्न लावून दिलं. पूर्ण नगरामध्ये असं लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं. आणि आता फक्त 8 दिवसांमध्येच तू असं काय म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, मी फोन ठेवत आहे. तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन चला. जर तुम्हाला मला जिवंत पाहायचे असेल तर लवकरात लवकर येऊन मला इथून घेऊन चला. जर तुम्ही उशीर केलात तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाहीत. मित्रांनो, अखेर तो बाप काय करू शकत होता? त्या मजबूर बापाला अखेर नाईलाजाने तो मुलीच्या सासरी गेला. तिथे गेल्यावर कोणीही शेखला हाक मारली नाही किंवा कोणीही शेखला काहीच विचारलं नाही. तो तिथे येताच मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले. मुलीच्या दिराने ही त्या शेठाकडे दुर्लक्ष केले. आता तो शेठ विचार करू लागला की फक्त 8 दिवसांमध्येच असं काय घडलं आहे की माझ्यासोबत कोणीही बोलायला सुद्धा येत नाही. तो सेठ असंच विचार करत शांत बसून राहिला. एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा मुलींनो, मुलींच्याच गैरवर्तनामुळे सासरी तुमच्याच आईवडिलांना अपमान होत असतो. आणि जर वर्तणूक चांगली असली तर त्याच आईवडिलांचा खूप मान सन्मान ही तुमच्या सासरी केला जातो. मग तो शेठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला, शालू, काय झालं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, या बाबा, आलात का? बघा, इथे तुम्हाला कोणाला बोलायलाही वेळ नाही. तुम्ही आलात तर सगळेजण आजूबाजूला गेलेत. तुम्ही या घरातील पाणी सुद्धा पिऊ नका. तुम्ही ताबडतोब चला. तेव्हा वडील म्हणाले, पोरी, तू असं का म्हणत आहेस? मग मुलगी म्हणाली,
तुम्ही आत्ताच्या आत्ता मला माहेरी घेऊन चला. मला इथे गुदमरायला होतंय. मला एक क्षणही इथे राहायचं नाही. तेव्हा शेठ म्हणाला, पोरी थांब, मी तुझ्या सासूला विचारतो. तेव्हा मुलगी म्हणाली, त्या चेटकिनीला काय विचारायचं, ती तर चुडायलंय, तिला विचारू नका. त्या म्हातारीमुळेच मी खूप दुःखी आहे. या घरामध्ये 8 दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरकासमान केले आहे. मग वडील म्हणाले, पोरी थांब, मी एकदा विचारून तर पाहतो नेमकं काय झालं होते. त्यानंतर तो शेठ सासूबाई जवळ गेला आणि म्हणाला, ताई मी आलोय. माझी मुलगी तुम्हाला काही बोलली असेल तर वाईट वाटून घेऊ नका. तिला अजून माहिती नाही की सासरी कसे वागायचे. तेव्हा सासू रागाने म्हणाली, हो मी पाहिलं, मला चष्मा नाही लागलाय. तुम्ही आलात तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे. मग तेव्हा वडिलांनी विचार केला, हे असे का बोलत आहेत. तेव्हा शालूचे वडील म्हणाले, ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा. तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे. ही सकाळी 8 वाजता उठते आणि घरातील कुठलेही काम करत नाही. हिला आयतं जेवण हवं असतं आणि जर कोणी काही बोललं तर उलट उत्तर करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. ही अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा. आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगी सुद्धा नको. मित्रांनो, सासूबाईंचं हे असं बोलणं ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली झाली. शेवटी तो शेठ त्याच्या मुलीला घेऊन आपल्या घराच्या दिशेनं निघाला. जाताना शेठ म्हणाला, ताई 10-15 दिवसामध्ये मी हिला परत समजावून पाठवून देतो. तेव्हा सासूबाई म्हणाली, नको नको, हिला पाठवू नका, तुमच्याकडेच ठेवा. हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत. शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने गुपचूप आपल्या मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर ते घराच्या दिशेनं निघाले. रस्त्यामध्ये शेठ त्याच्या मुलीला विचारू लागला की एक गोष्ट सांग, पोरी हे वातावरण कसं तयार झालं. मग मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिले आहे, यापेक्षा तर मी कुमारी राहिले असते तर ते चांगलं झालं असतं. तेव्हा शेठ म्हणाला, शालू तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे की आता बघ सर्व काही अगदी ठीक होईल. मला एक गोष्ट सांग, तुझ्या सासरची माणसं कशी आहेत, तुझं सासर कसं आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही पाहिलत ना, अगदी नरकासमान सासर आहे. माझी सासूबाई चुडैल आहे. माझा सासरा राक्षसा समान आहे. माझा दीर हा 1 नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे. तो दिवसभर फक्त उनाडक्या करत असतो, गावभर फिरत असतो. ननंद 1 नंबरची आगलावी आणि चुगलीखोर बाई आहे. तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात नाही पाहिली. तेव्हा सेठ म्हणाले, बर जाऊ दे त्यांना बाळा, तुझा नवरा कसा आहे. आता शालू म्हणाली, माझा नवरा तर साक्षात यमराजच आहे. दिसेल तेव्हा मलाच कोणत्याही चुकीला जबाबदार समजतो. मित्रांनो, आता शालूचे वडील विचार करू लागले की हिचा नवरा यमराज आहे, सासरा राक्षस आहे, सासू चुडैल आहे, देर मूर्ख आणि उन्हाड आहे, ननंद आगलावी आणि चुगलीखोर आहे. त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं, शालू तुझे शेजारी कसे आहेत. तेव्हा मुलगी म्हणाली, खूप बदमाश आहेत. आता वडिलांनी विचार केला की एक माणूस चुकीचा असू शकतो, दोघे चुकीचे असू शकतात, परंतु सासरची सर्वच लोक चुकीची कशी असू शकतात. सासरची शेजारची लोक सुद्धा चुकीची आहेत, आज कस होईल बरं. मित्रांनो, मुलीचे वडील थोडे समजूतदार होते. त्यांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही तर दोष माझ्या मुलीमध्येच आहे. नक्कीच हिनेच काहीतरी भांडण केलेलं दिसत आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा
मी आता सासरी कधीच जाणार नाही. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे पोरी, तू सासरी कधीच जाऊ नकोस. तुझ्या वडिलांचे घर आहे की तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा. आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोहोचला तेव्हा शेठच्या मुलाच्या बायकोने पाहिलं की ननंदबाई घरी आली आहे. तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यासाठी आली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 4 दिवसासाठी माहेरी जाता तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार ठेवते. परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागता तेव्हा तुमची वहिनी सुद्धा म्हणते की खूप झालं ताई, आता बस झालं. आणि शालू सोबत ही तेच झालं. जेव्हा शेठची मुलगी 10-12 दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते. सुरुवातीला तर शेठच्या मुलीला काहीच काम करायला सांगत नव्हती, परंतु आता मात्र वहिनी शेठच्या मुलीला खूप सारी काम करायला सांगते. तिच्याशी नीट बोलत नसते. तेव्हा शेठची मुलगी म्हणते की अगं वहिनी, तू माझ्यासोबत असं का वागतेस? आधी तर माझ्यासोबत तू खूप प्रेमाने वागायचीस, परंतु आता तुला काय झालं आहे? तेव्हा शेठची सुनबाई म्हणते, आधी हे घर तुझं होतं, परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजेच तुझं घर आहे. परंतु तू तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस, त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही. आता ती शालू विचार करू लागली की वहिनीचा स्वभाव अचानकच असा का बदलला आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मान सन्मान कमी होत असतो. परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल आणि माहेरी फक्त 1 ते 2 दिवसांसाठी किंवा काही कार्यक्रमांसाठी अधिक कारणासाठी जात असेल तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते. उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलींचा मान सन्मान कमी होणारच आहे. मग अचानकच वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूपच टेन्शन येऊ लागलं. आता तर गावातील लोक सुद्धा शेठच्या मुलीला विचारू लागले होते की तुझ्या सासरचे लोक तुला न्यायला येत नाहीत का? जी पण मैत्रीण तिला भेटायची ती विचारायची, तू बरेच दिवस झाले इकडेच राहतेस, भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? आता ती मुलगी कुठेही जायची, जसे की कुठे लग्नाला जायची, मंदिरात जायची, बाजारात जायची, जो पण तिला ओळखीचा भेटायचा तो फक्त हेच विचारायचा की नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का? तुला सोडून दिले आहे का? आता शालू विचार करू लागली, मी सासरी होते तेच बरी होते, इकडे येऊन जगणे तर आणखीच कठीण झाले आहे. मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला येत नाही का? फक्त लोकांना ह्याच गोष्टीची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडण चालू आहे का? आता ती शालू सतत हाच विचार करू लागली की मी तर एका मोठ्याच संकटात सापडले आहे. सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली होती की शेठची मुलगी माहेरीच राहत आहे, ती तिच्या सासरी जात नाही, बहुतेक तिला सोडून दिले आहे. लोक असं सुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभावच तसा होता, ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची, खूप फाटक्या तोंडाची होती, त्यामुळेच तिच्यासोबत हे असं झालं आहे. मित्रांनो, मग एके दिवशी शेठने पाहिले की त्यांची मुलगी उदास बसलेली आहे. तेव्हा शेठ मुलीजवळ गेला आणि विचारलं, बाळा, काय झालं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, काय सांगू बाबा, माझ सासर तर अगदी नरकासमान आहेच, परंतु मला वाटलं मी माहेरी तरी आनंदाने राहीन, परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले इथे माझी सर्व इज्जत संपली आहे. जो कोणीही माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेनेच पाहत असतो. ज्याच्या सोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊजी कुठे आहेत? सासरची माणसं कुठे आहेत? भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? या सर्व प्रश्नांची मला हैराण करून टाकले आहे. यापेक्षा तर चांगलं हे असतं बाबा की माझं लग्नच झालं नसतं.
तेव्हा मुलीच हे बोलणं ऐकल्यानंतर शेठ म्हणाले, शालू, तू आता माझे काम करशील. आपल्या गावामध्ये स्वामी समर्थ केंद्राचे अक्कलकोट वरून एक महाराज आले आहेत. ते खूप ज्ञानी संत आहेत. मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे आणि तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे. महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप 6 महिने केला तर तिच्या सासरची सर्व लोक तिच्याच मुठीत असतील. फक्त तीच त्या घरात राज्य करेल. तेव्हा आश्चर्याने तो मुलगी म्हणाली, हे सत्य आहे का बाबा? तेव्हा वडील म्हणाले, हो बाळा, हे अगदी सत्य आहे. मित्रांनो, शालूची तर हीच इच्छा होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावे. सर्व काही माझ्या हातात यावे. सर्व लोक माझ्या इशाऱ्यांवर काम करावेत. त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता, बाकी काहीच नको होते. मग वडील म्हणाले, पोरी, 6 महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचे आणि तुझ्या सासरचे संपूर्ण वातावरण बदलून जाईल. तुला सासरी जायचं आहे का? मला विचार करून सांग. तेव्हा मुलगी म्हणाली, हो बाबा, मला सासरी जायचं आहे. मग वडील म्हणाले, ठीक आहे, मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा जप तू 6 महिने नित्य नेमाने कर. तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे पुढे फिरतील. सगळेच लोक तुझ्या मुठीत असतील. सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही. नवरा नेहमी तुझंच म्हणणं ऐकेल. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, मी 6 महिने नित्य नेमाने त्या मंत्राचा जप करेल. तुम्ही मला तो मंत्र सांगा. तेव्हा शेठ म्हणाले, त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे. म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेले काम तुला करायचे आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, हे तर आणखीन चांगलं झालं. मला आधीच मंत्र जप करण्याचा कंटाळा होता. त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा आणि मी साधना करते. परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे? तेव्हा शेठ म्हणाले की 6 महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस, कुणालाही उलट उत्तर करू नकोस. 6 महिने या गोष्टीचा तू पालन कर. 6 महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग. कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नकोस. बोल, तुला ही गोष्ट मान्य आहे का? मग शालू म्हणाली, हो बाबा, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. फक्त 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे. मी हे करायला तयार आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, तर मग 6 महिने तू ही साधना कर. त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. मित्रांनो, मग तो सेठ आपल्या मुलीला घेऊन अक्कलकोट का स्वामींच्या दर्शनाला जातात. दर्शन करून तो शेठ त्यानंतर त्यांच्या मुलीला घेऊन सासरी निघून जातो. सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे. सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही. कोणीही काहीच बोललं नाही. हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता. परंतु तेव्हा वडील म्हणाले, शालू, तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर. कोणालाही काहीच म्हणू नकोस. फक्त तुझ्या साधनेकडे तू लक्ष दे. मित्रांनो, शेख मुलीच्या सासूजवळ जातो आणि म्हणतो, ताई, मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे. सासूबाई म्हणाली, तुम्ही हिला का घेऊन आला आहात? ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे. तुम्ही हिला इथून घेऊन जा. आम्हाला हिची काहीच गरज नाही. तेव्हा शेठ हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतो, ताई, हिला एक संधी द्या. कारण एक चूक तर प्रत्येकाची माफ केली जाते. एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते. तेव्हा सासूबाई म्हणाली, ठीक आहे भाऊ, जर तुम्ही इतकेच म्हणत आहात मग ठीक आहे. त्यानंतर शेठ त्यांच्या मुलीला समजावून तिथून निघून जातो. शेठ सांगतो, शालू, फक्त 6 महिने जाऊ दे. कोणालाही काहीच बोलू नकोस. कोणालाही उलट उत्तर करू नकोस. त्यानंतर बघ, हे पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर. माझं बोलणं लक्षात ठेव.
कोणीही तुझ्यासोबत कसाही वागू दे, कशाही स्वरात बोलू दे, रागात बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे, परंतु तू त्याला उलट उत्तर करू नकोस. इतकं म्हटल्यानंतर शेठ त्यांच्या घरी निघून जातो. आणि आता पुढच्या दिवशी सकाळी सुनबाई सासूबाईंच्या जवळ जाते व त्यांच्या चरणांना स्पर्श करते. सुनबाई सासूबाईंना म्हणते, आई, तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का? सासूबाई आधीपासूनच खूप रागाने भरलेली होती, परंतु सुनबाईंनी जेव्हा पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, आई, आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईंना एकदमच धक्का बसला. आता सासूबाईच विचार करू लागली की हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे. ही उलट गंगा कशी वाहू लागली? ही आमची तीच सुनबाई आहे ना, जी मला उलट उत्तर करायची, मला चुरेल म्हणायची, परंतु आज ही माझ्या पायाला स्पर्श करून माझे आशीर्वाद मागत आहे. मग सुनबाई म्हणाली, आई, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आत्तापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद घ्या. मित्रांनो, म्हणतात ना की सासूबाईला आणखी काय हवं आहे? जर सुनबाई सासूबाईंच्या चरणांमध्ये जाऊन माथा ठेवत असेल आणि म्हणत असेल की आई, मला आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईंचे मन प्रफुल्लित होते आणि ती सुनाबाईला सर्व काही द्यायला तयार होते. त्यानंतर सासूबाईंनी सुनाबाईला आशीर्वाद दिला आणि मग शेखची मुलगी तिथून उठते आणि स्वयंपाकगृहामध्ये जाऊन जेवण बनवू लागली. जेव्हा स्वयंपाकगृहातून भांड्यांचा आवाज येऊ लागला तेव्हा सासूबाई तिच्या मुलीला म्हणाली, अंजू, जाऊन बघ, स्वयंपाकगृहामध्ये मांजर तर आली नाही ना, कारण भांड्यांचा आवाज येत आहे. तेव्हा मुलीने सांगितलं, आई, मांजर नाही, तिथे दुसरी मोठी मांजर आली आहे, म्हणजेच तुझी सुनबाई आहे. तुझी सुनबाई जेवण बनवत आहे. मित्रांनो, शेठच्या मुलीने अन्न शिजवले आणि सासूबाईंना वाढले. सुनबाईने जेवण बनवले आहे. हे पाहून सासूबाई खूपच खुश झाली. इतक्यातच सासरा घरी येतो. तेव्हा शेठची मुलगी सासऱ्याच्याही पाया पडते आणि म्हणते, बाबा, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. व त्यानंतर सुनबाई सासऱ्यांसाठी ही जेवणाचा ताट घेऊन येते. सासरा हा सर्व प्रकार पाहतच असतो. तो विचार करत असतो की आमची तीच सुनबाई आहे का जी? आम्ही एक शब्द जरी बोललो तरी आम्हाला उलट उत्तर करत असे, परंतु आजही माझ्या पायांना स्पर्श करत आहे, माझ्या पाया पडत आहे. मित्रांनो, दुसरं काय हवं असतं? त्यांच्या मुलाने, त्यांच्या सुनबाईने त्यांचा आदर सन्मान करावा, त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावे. यापेक्षा अधिक सासऱ्यांना दुसरे काहीच नको असते. आता शेठची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती. जी सकाळी 8 वाजता उठायची ती आता 6 वाजता उठू लागली होती. सर्व घरातील काम आवरायची, नवऱ्याची सेवा करायची, दिराची काळजी घ्यायची, ननंदची सुद्धा काळजी घ्यायची, सर्वांना वेळेवर जेवण द्यायची. शेठच्या मुलीला वडिलांचे बोलणं चांगलं लक्षात होतं की कोणी कितीही काहीही बोलू द्या, कोणालाही उलट उत्तर करायचं नाही, सर्वांसोबत प्रेमाने वागायचं. जेव्हा पण तिला कोणी काही बोलायचा तेव्हा तिला खूप राग यायचा, परंतु तेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस, प्रत्येकासोबतच प्रेमपूर्वक वाग. मग 6 महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील, तुझ्या मागे पुढे करत असतील. फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे. त्यामुळे मुलगी विचार करायची की फक्त 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे, त्यानंतर मी एकेकाला पाहून घेईन. अशाच प्रकारे शेठची मुलगी सर्वांची सेवा करत होती, सर्वांची काळजी घेत होती. आणि अशा प्रकारे जेव्हा 1 महिना पूर्ण झाला तेव्हा सासूबाईंनी त्यांच्या सुनाबाईला त्याच्या जवळ बोलावले आणि घराच्या सर्व चाव्या तिच्या जवळ दिल्या आणि म्हणाली, सुनबाई, तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस. आज तुझ्याच रूपाने माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच
आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवते आहे. मित्रांनो, शेठच्या मुलीनं लगेचच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या. एका सुनाबाईला दुसरं काय हवं असतं? सुनबाईला घराचा सर्व राज्य हवा असतो. आता शेठची मुलगी खूपच आनंदी झाली होती. सासूबाईंनी मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून ते जे काही पैसे कमावून आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे, कारण ही आता या घराची सुनबाई नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे. मित्रांनो, सासूबाईंचं हे बोलणं ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. ती विचार करू लागली की खरंच त्या महाराजांनी सांगितलेल्या फरक दिसत आहे. केवळ एका महिन्यामध्येच सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे. वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की 6 महिने लागतील, परंतु आता तर 1च महिना झाला आहे आणि एका महिन्यातच परिणाम दिसत आहे. आता मी या घराची राणी बनली आहे. सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत. सर्व लोक माझ्या मनानुसारच वागत आहेत. त्यामुळे आणि मला दुसरे काय हवं होतं? हेच तर हवं होतं. प्रिय दर्शकांनो, ती मुलगी आता खूपच खुश होती, परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता. कारण 6 महिन्यानंतर ती तिच्या सासरचे लोक तिला जे काही बोलले त्यांचा ती सर्व हिशोब चुकता करणार होती. त्यानंतर शेठची मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती. आता सासरचे लोक ही तिचे खूप जास्त कौतुक करू लागले होते. शेजार पाजारची लोक सुद्धा सुनाबाईचे कौतुक करू लागले होते. आता हळूहळू 2 महिने निघून गेले आणि जसे 2 महिने झाले तेव्हा शेठच्या मुलीचे सर्व विचारच बदलले. आता अचानक तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली. चांगला स्वभाव निर्माण झाला आणि मग श्रावण महिना येतो तेव्हा शेठचा मुलगा म्हणजेच त्या शालूचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि येऊन तो त्याच्या बहिणीला म्हणतो, ताई, श्रावण महिना आला आहे, तू तयार हो, मी तुला नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, तू आधी माझ्यासाठी सासूबाईंना जाऊन विचार. तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला की आई, श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे बाळा, लग्नानंतरचा पहिलाच श्रावण आहे आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे, त्यामुळे तू तुझ्या बहिणीला घरी घेऊन जा. परंतु लक्षात ठेव, रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन ये, कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही. ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे. जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हालाही चैन पडणार नाही. सासूबाईंच्या या बोलण्यावरून मित्रांनो, तुम्ही अंदाज लावू शकता की वडिलांनी मुलीला जसे वागायला सांगितलं होतं त्यामुळे सर्वांच्या वागण्यांमध्ये किती फरक पडला होता. त्यानंतर शेठची ती मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात, शालू, तुझ्या सासरची माणसं अजूनही तशीच आहेत का? राक्षस, चुदैल, यमराज आणि मूर्ख. तेव्हा मुलगी म्हणते, नाही नाही बाबा, तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका. ते राक्षस नाहीत, मूर्ख किंवा चेटकीण नाहीत. ते तर आता माझे आई वडील आणि भाऊ आहेत. माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करते. माझे सासरे वडिलांसारखे मला जपत असतात आणि माझा दीर एका लहान भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगले आहेत. माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो. मला काय नकोय, काय हवंय याची तो काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. माझी नणंद माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. माझी ती आता मैत्रीण झाली आहे आणि माझ्यासोबत ती खूप गप्पा मारत असते. माझ्यासोबत ती सर्व काही शेअर करत असते. मित्रांनो, जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे. माझ्या मुलीने माझी मान उंच केली आहे.
आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे. अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहते व जसे रक्षाबंधन होतो तसंच तिचा नवरा तिला नेण्यासाठी येतो व त्यानंतर शेठची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते व सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असते. कोणालाही उलट शब्द बोलत नाही. अशा प्रकारे शेठच्या मुलीने तिच्या सासरला स्वर्गामध्ये बदललं होतं. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की सुनाबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्गासमान बनवू शकते आणि जर तिने विचार केला तर त्याच सासरला ती नरकामध्ये सुद्धा बदलू शकते. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की एक स्त्री आपल्या घरात म्हणजेच सासरी उपाशी मेली तरीही चालेल, परंतु माहेरून या 4 गोष्टी कधीच सासरी घेऊन जाऊ नयेत. जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात अडकू शकतो. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत, चला जाणून घेऊया. पहिली गोष्ट आहे हट्टीपणा. म्हणजेच ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असताना पूर्ण केला जातो, परंतु जेव्हा तुम्ही सासरी जातात तेव्हा तुमचे सर्वच हट पूर्ण केले जात नाहीत. म्हणूनच तुमच्यामध्ये जो पण हट्टीपणा आहे, जो पण राग आहे, तो राग तुमचे आई वडील सहन करतील, परंतु तुमच्या सासरची लोक राग सहन करणार नाहीत. आणि म्हणूनच पहिली गोष्ट ही आहे की तुमचा हट्टीपणा, तुमचा राग तुम्ही माहेरीत सोडून सासरी जावे. दुसरी गोष्ट आहे भांडण करण्याची वृत्ती. जेव्हा तुम्ही माहेरी असता तेव्हा तुमच्या आई वडिलांसोबत, भावासोबत किंवा शेजाऱ्यांसोबत भांडण करत असता, तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात. तुम्हाला ते काहीच म्हणत नाहीत, कारण तुम्ही एक मुलगी आहात. परंतु जर तुमची तीच सवय तुमच्यासोबत सासरी गेली तर तुम्ही सासरी गेल्यानंतर सुद्धा तशाच प्रकारे भांडत असाल तर तुमची ही भांडणाची वृत्ती सासरची लोक सहन करत नाहीत. यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच तुमची जी भांडणाची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरी सोडून सासरी जायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे कडवट शब्द बोलणे. म्हणजेच माहेरी असताना जे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत, भावांसोबत जे कठोर बोलले जातात ते शब्द तुमच्या माहेरी सहन केले गेले, परंतु तसे शब्द सासरी सहन केले जात नाही. जर तुम्ही सासरी असे शब्द वापरत असाल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागणार नाही. यामुळे घराची शांतता भंगली जाईल आणि घराचे वातावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. जर तुम्ही असे कडवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडण होतील. नवरा जेव्हा बाहेरून घरी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा प्रकारे बोलता तेव्हा याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. नवरा तुमच्या त्या शब्दांचा सारखा विचार करत असतो. त्याच्या आतमध्ये तो गुदमरल्यासारखा राहू लागतो. त्याचं नीट जेवणाकडे लक्ष राहत नाही, त्याच्या आरोग्याकडे, ज्यामुळे अनेक रोग आजार त्याच्या शरीरामध्ये घर करू लागतात व त्यामुळे तुमचा नवरा सारखा आजारी पडू लागतो. आणि म्हणूनच याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्ही माहेरून सासरी जाताना तुमच्यासोबत तुमच्या स्वभावात असलेला कडवटपणा सुद्धा घेऊन जाऊ नका. चौथी गोष्ट म्हणजे स्वार्थी व कपटीपणा. मुली जेव्हा माहेरी राहतात त्यांनी आपल्या भावंडासोबत किंवा घरातील इतर कोणाही बरोबर कितीही स्वार्थी किंवा कपटीपणा केला किंवा वागले तरी चालेल, पण सासरी गेल्यानंतर सर्व कुटुंबाची प्रमुख म्हणून सर्वांकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच ईर्ष्याभाव ही सोडून दिला पाहिजे, जेणेकरून भविष्यात सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. तर मित्रांनो, याच त्या 4 गोष्टी होत्या ज्या माहेरून सासरी जाताना तुम्ही घेऊन जाऊ नका. मी आशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक कथेमध्ये. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण,
जय माता लक्ष्मी.